पण मी महाबळेश्वरला कधी गेली नव्हती आणि माझी खूप इच्छा होती मला. हाय हॅलो नमस्कार, मी निकिता. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज ना रात्रीच्या जेवणासाठी मी सोयाबीनची वडे बनवणार होते, तर म्हटलं बनवतच आहे तर रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करावी. तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत सोयाबीनची जी टिक्की असते त्याची रेसिपी शेअर करणार आहे आणि अजून बाकीच्या काही गोष्टी होतील त्या पण मी ॲड करेल. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता सोयाबीनची टिक्की बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले ते सोयाबीन गरम पाण्यात उकळून घ्यावं लागेल. त्यासाठी मी इकडे गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये जेव्हा सोयाबीन घालू तर सोयाबीनला छान चव येईल. आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सोयाबीन ॲड करणार आहोत. आणि ना इकडे उकळले, आता मी याच्यामध्ये ना सोयाबीन ॲड करणार आहे आणि ह्याला ना असंच 2 मिनिट गरम पाण्यामध्ये एक उकळी आणून दिली ना, मग मी गॅस बंद करणार आहे. सोयाबीन जे उकळत ठेवलेलं होतं ना त्याला छानपैकी उकळलेलं आहे. आता ते मी गरमच पाण्यात ठेवणार आहे जोपर्यंत पाणी थंड नाही होत. आता तोपर्यंत मी ना कांदा बारीक बारीक चॉप करून घेणार आहे. इकडे ना मी या चॉपरमध्ये कांदा टाकलेला आहे. आता मी ह्याला असं बारीक बारीक चॉप करून घेणार आहे. कांदा मी मस्त असं ह्या चॉपरमध्ये ना चॉप करून घेतलेला आहे. आता हा कांदा मी साईडला काढणार आहे आणि ह्या चॉपरमध्ये ना सोयाबीन पण मी बारीक करून घेणार आहे. केलेला सगळा कांदा पहिल्यांदा काढून घेते. आता हे पाणी आपण पिळणार आहे आणि ह्याला पण एकदम मी बारीक चॉप करून घेणार आहे चॉपरमध्ये. आता टिक्कीसाठी मी छान चॉपरमध्ये कांदा पण छोटा छोटा बारीक केला आणि एका साईडला काढून घेतलेला आहे. आणि सोयाबीनमधलं जे पाणी आहे ते आपल्याला छानपैकी पिळून घ्यायचं आहे आणि ते सोयाबीन पण आपल्याला चॉपरमध्ये एकदम छानपैकी बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे, एकदम छान व्यवस्थित पाणी काढून घ्या आणि नंतर सोयाबीनला आपल्याला बारीक करायचं आहे. सोयाबीन पण मस्त असं चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता ना हे मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये कांदा आणि मी सोयाबीन ऑलरेडी चॉप करून घातलेला आहे. आता ह्या मिक्सचरमध्ये ना आपल्याला काहीसे बेसिकचे मसाले घालायचे, तर त्या मसाल्यांमध्ये मी ॲड करणार आहे हळद, लाल तिखट म्हणजे आपली जी बाहेरची लाल मिर्च पावडर येते ना ती, धना पावडर आणि गरम मसाला. हे फक्त एवढेच बेसिकचे मसाले घालायचे, जास्त काय घालायचं नाही. तुम्हाला जर हिरवी मिरची कट करून घालायची असेल ना तर तुम्ही घालू शकता, पण मला ना जास्त तिखट आवडत नाही त्याच्यामुळे मी हिरवी मिरची स्किप करणार आहे. ह्याच्यामध्ये घातली थोडीशी हळद, मिर्च पावडर, धना पावडर आणि घालणार आहे गरम मसाला. आणि याच्यामध्येच घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. आणि या मिक्सचरमध्ये ना आपल्याला ॲड करायचं आहे बेसन पीठ. बेसन पीठ लागेल तसं घाला, तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवताय त्या प्रमाणात तुम्ही बेसन पीठ घालू शकता. आता ह्याला ना व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्सचरला ना मी असंच 15-20 मिनिट ते अर्धा तास ना रेस्ट करायला ठेवणार आहे. ते आता आपण बाजूला ठेवून देऊ. आता तुम्हाला दाखवलं तसं सोयाबीन वडीचं जे मिक्सचर आहे ते करून साईडला ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये टाकायला कोथिंबीरच नाही आहे घरात. आता ते बाजारातून येता येतं त्यांना मी म्हटलंय की येता येता तुम्ही कोथिंबीर घेऊन या, तोपर्यंत आपण त्यांचा वेट करू. आणि साईडला मी डाळसुद्धा लावलेली आहे, कारण ते म्हटले की आज मला डाळ भात खायचा आहे. तर नाही कसं म्हणायचं, मग वरण पण लावले साईडला. आणि त्याच्यानंतर मग आपण टिक्कीची पुढची प्रोसेस बघूया. पण त्याआधी बघा आज वातावरण इतकं काय भारी झाले, इतकं सुंदर वातावरण झालंय आज, इतकं मस्त असं आभाळ आले, इतकी थंड हवा सुटली आहे. पण पाऊस यायचं काही नावच घेत नाहीये, अजिबात पाऊस पडत नाहीये. थोडंसं आल्यागत होतंय आणि नंतर लगेचच जातोय. पण वातावरण जे काय सुंदर झालंय ना, असं वाटतंय महाबळेश्वरलाच आहे. पावसाळ्यात महाबळेश्वरला फिरायची मज्जाच काहीशी वेगळी असते. आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो आणि तिकडची मागच्या वर्षीची मज्जा काय झाली हां. तर आत्ताच मी तुम्हाला दाखवलं बाहेर वातावरण किती सुंदर झालेलं आहे आणि ते वातावरण बघून ना मला मागच्या वर्षीचा एक किस्सा आठवला. तर झालं काय होतं, असंच पावसाळ्याच्या वेळेस ना मी त्यांना म्हटलं की चला कुठेतरी फिरायला. आणि मला ना असं पहिल्यापासूनच असं पावसाच्या वेळी ना असं बाहेर फिरायला आवडतं. जेव्हा आम्ही कॉलेजला होतो ना तेव्हा आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून ना लवासाला गेलेलो आणि असंच रोडवरती आम्ही पावसाळ्यात फिरायचो.
पण मी महाबळेश्वरला कधी गेली नव्हते आणि माझी खूप इच्छा होती मला महाबळेश्वर बघायचंय. तर मागच्या वर्षी म्हटलं की चला आपण महाबळेश्वरला जाऊयात. आणि मला थंडी अजिबात सहन नाही होत आणि ते म्हटले की तिकडे खूप थंडी असते, नको जायला, काय करायचं तुला, एकदा थंडी सहन नाही होत. आणि तरी पण मी हट्ट करून नाही का, नाही मला जायचंच आहे, तुम्ही न्याच मला. आणि ते पण बिचारे हो बोलले की म्हटलं चल तुला नेतो महाबळेश्वरला. आणि मस्त गोवामध्ये मी पॅकिंग वगैरे केलं आणि मी म्हटलं की कशाची काय नसेल जास्त थंडी, त्याच्यामुळे मी ना थंडीची अजिबात कपडेच घेतले नाही, नॉर्मल कपडे घेतले, जीन्स टॉप, फोटो काढण्यासाठी. तेवढंच माझ्या डोक्यात होतं की जायचे, फोटो काढायचे, मस्त मजा करायची, खायचे प्यायचं. आणि थंडी लागण हा विचारच मी केला नव्हता. आणि तिकडे गेले, एक दिवस नॉर्मल म्हणजे फिरले सगळीकडं. आणि दुसऱ्या दिवशी ना आम्ही सकाळी 7लाच बाहेर पडलेलो फिरायला. पण इतकी थंडी वाजत होती आणि तिकडे एवढं धुकं होतं ना, पुढचं काहीच दिसत नव्हतं. पूर्ण रस्ता असा ना धुक्यानेच भरलेला. पुढनं गाडी येते का, पुढून माणूस येतोय का हे सुद्धा रोडवर दिसत नव्हतं. दिवसा तिथं अंधार पडलेला आणि मला इतकी थंडी वाजत होती ना, सकाळी 11 वाजता मी त्यांना म्हटलं की रिटर्न चला बाबा, मला लय थंडी वाजते आणि मला कुठलीच थंडी सहन होत नव्हती. मी फिरायचं वगैरे सोडलं, ह्यांना ना असं ओरडून चला पटकन करून रूमवरती आलो. आणि 11 वाजता जे काय मी रूम मध्ये आले ते रात्री 8 वाजेपर्यंत मी काय हातरुणाच्या बाहेरच निघले नाही. नंतर हे बोलले जेवायला तरी येशील का नाही बाहेर, तेव्हा मी आवरलं आणि मग जेवणापुरती बाहेर गेली. ते पण त्यांनी त्यांचं जॅकेट मला दिलं घालायला. अशी जी काय फजिती झालेली ना महाबळेश्वरला गेल्यावरती. आणि आत्तामध्ये मी परत ह्यांच्या भागे लागलेली की मनालीला जायचे. हे म्हणते तुला महाबळेश्वरची थंडी सहन होय ना, तू मनालीला कुठे निघाली. तरी पण त्यांनी बिचाऱ्यांनी मला मनालीला नेलं होतं बरं का. मस्त आम्ही मनालीला पण फिरून आलो. त्यांना म्हणलं होतं बाजारवरून येताना कोथिंबीर घेऊन या, आणि हेच घरी आले मला म्हटले चल बाजारला, आपण दोघं पण बाजारला जाऊयात. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी आता आवरले आणि आम्ही निघालोय बाजारला. तर बाजार आणि बाकीच्या काही गोष्टी पण आणायच्या आहेत, तर त्यासाठी निघालो. जास्त वेळ काय गेला नाही बाजारला, अर्धाच तास गेलता. ज्या काही गोष्टी हव्या होत्या बाकीच्या त्या काही मिळाल्या नाही, जेवढ्या वस्तू मिळाल्या तेवढ्या घेऊन आले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लागणार होती कोथिंबीर टिक्कीसाठी. आपली टिक्की अर्धीच राहिली, तर कोथिंबीर पण मी बाजारातून घेऊन आली आहे. आणि आता आपण मस्तपैकी जास्त अशी कोथिंबीर चिरून टिक्कीमध्ये टाकूयात आणि टिक्कीला एकदम छान असा शेप देऊयात आणि त्याला शॅलो फ्राय करून घेऊयात. त्याला बघूयात पुढची प्रोसेस. सोया टिक्की नाही हेल्दी असते आणि आपल्याला त्याला हेल्दीच ठेवायचं, त्याच्यामुळे ना खूप थोडंसं तेलाचा वापर करायचा जसं मी केलेला आहे. टिक्की ना आपल्याला एकदम मीडियम साईजमध्ये जसं मी शेप दिलेला आहे तसा शेप देऊन घ्यायचा आहे. जास्त जाडही ठेवायच्या नाहीत आणि जास्त पातळही ठेवायच्या नाहीत, एकदम मीडियम अशा आहेत त्या आपल्याला गोल गोल करून घ्यायच्या आहेत. आणि एका साईडला एकदम बारीक गॅसवरती 5-10 मिनिट भाजू द्या. काय होतं नाहीतर आपण फास्ट गॅसवर भाजली ना ती वरून करपून जाते आणि आतमधून शिजत नाही. मी साईड बाय साईड भाकरी पण करत होते. माझे पूर्ण एक भाकरी करून झाल्यानंतर मी त्यांना पलटत आहे, म्हणजे मी पूर्ण 5 मिनिट त्यांना एक साईडने शिजू दिले आणि नंतर मी त्यांना पलटी करत आहे. माझा स्वयंपाक पण झाला आहे आणि टिक्की पण फ्राय करून झालेली आहे. आणि आजचा मेनू होता वरण भात, भाकरी, भात, टोमॅटो आणि सोयाबीन टिक्की, असा पूर्ण हेल्दी मेनू मी आज बनवलेला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला जर असेच माझे ब्लॉग बघायला आवडत असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.